हेलो गाइस, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग। मैं जा रही हूँ, मैं चाहती थी मैं अपनी फर्स्ट व्लॉग अच्छी जगह से स्टार्ट करूँ, तो मैं इसलिए जा रही हूँ मैं भगवान के दर्शन लेने के लिए। तो आप लोग बने रहिए। और ये मंदिर के लोकेशन ये सब मैं आपको आगे जाके वीडियो में बताने जा रही हूँ, तो आप लोग सफ़र का मज़े लीजिए। हम मंदिर के अंदर आ चुके हैं। यहाँ कैमरा ज़्यादा टाइम चालू नहीं रखने दिया, इसीलिए वीडियो बहुत शॉर्ट बन गया। आप लोग दर्शन लीजिए मारुति भगवान के। वर्षाच्या पूर्वी रामदेव बाबा म्हणजे त्यावेळी त्यांनी बांधकाम केलेले असं आम्हाला समजलंय. माझं वय 80 आहे. मी बघू लागलो 80 वर्षापासून बघू लागलो. मला कळता होता जे काय भिंत हे जे काय हे झाड बांधलेलं ते भिंत ते पूर्वीच आहे. म्हणजे ह्याच्यावरती सिमेंट वगैरे काही नाही. हे सगळं जे नंतर झालेलं आहे हे बांधलेलं आहे हे सगळं. मग ते ह्याचं वैशिष्ट्य एवढं आहे हे जे काय भिंत आहे शिरलं नाही. आणि तिथलं जे काय आतलं जे काय गाभारा आहे आणि वरचं जे कळस आहे काही पडलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे तिथं जागृत आहे, मारुती जागृत आहे असं सिद्ध झालेलं आहे. आणि इथं जर विहीर होता या ठिकाणी, इथं विहीर होता, या ठिकाणी विहीर होता. आपण बुजविलो. असं हे ते मंदिरचं महादेव मंदिरचं काय आहे आता मारुती आज जाऊन आला ना त्यांचे शेपूट पायापर्यंत आलेले.
एका पायाखाली डोंगर, निळा डोंगर म्हणजे राक्षसवरती दिलेलं आहे आणि दक्षिणमुखी आहे, दक्षिणकडे सगळं तू म्हणजे हे सगळं जे काय आहे ते सगळं सविस्तर आणि पहिलंच हे केलेलं आत्ताचं नाही. हां. आणि हे फक्त आपण हे जे रंग वगैरे आहे हे फक्त आत्ताच आहे. आपण नंतर हे भाविकने दिलेले हे सगळं बांधकाम झालेलं. हां. पूर्वीचे म्हणजे हे ते पण ते बघा ते बिल हे पायरी हां. ते पायरी केव्हा आहे आताचं नाही, खालीचं पायरी. हा पहिल्याची पिरवी हे बघा. तुम्हाला वाटेल ही स्टीलची पायरी लावली, ही नाही बल्कि ही पायरी जी ही पहिल्याची बांधकाम आहे. बांधकाम आहे. हे सगळं याला फक्त वरून कलर मारत आहे. बांधकाम आहे. आणि हे सगळं ह्याचं झालेलं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि 11 मंगळवार 11 शनिवार 11 शनिवार 11 मंगळवार आलं तर मनो इच्छा पूर्ण होते. इच्छा पूर्ण होतो. मनो इच्छा पूर्ण होतं. हां. पण सगळं तुम्ही जर लोक आलेलेच सांगणार. हां. आणि जर आपलं आता आम्ही लांब राहतो, आता आम्हाला इथे दर मंगळवारी दर शनिवारी म्हणजे यायला जमणार नाही, येता येणार नाही, मग आपण त्यासाठी काय करू शकतो? आता काय तुम्ही तिथंच एक पूजा हे फोटो घेऊन जा, हां. दक्षिणमुखी ठेवून पूजा करा जावा, असं चालेल. तसंही चालतं. हां. आणि ह्या हनुमान मंदिरला म्हणजे एक डोळा आहे. हां. म्हणजे त्या काय कारणासाठी असं एका आलं? डोळा म्हणतात असं हे इकडे बघितलं ते हे एकच. झालं. हां. अच्छा, त्यामुळे एक डोळाच दोनच काढ. डोळा आहे. हां. ते असं वाकून बघितलं ना हां. हे झालं एकच दिसत आहे. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. आणि हे जटाधारी आहे, हां. मारुती जटाधारी. हां, जटाधारी, गदाधारी. ते गदा आहे. हां हां. म्हणजे त्या मागच्या बाजूला पिंड आहे. पिंड बघितलं की नाही देवाचं? हां. पिंड आहे. म्हणजे ते पिंड कुठं मंदिरात नसतो पण आपल्यात आहे, असं हे वैशिष्ट्य. अच्छा, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे. काका थँक्यू. मंदिराला कोणाला यायचं असेल म्हणजे समजा आपले महाराष्ट्राचेच नाही तर बाहेरच्या राज्यातले, मग त्यांना या मंदिरापर्यंत कसं पोहोचता येईल त्याचा ॲड्रेस मला जरा नीट सांगा. नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे, जागरूक मारुती देवस्थानचे उपाध्यक्ष. आम्ही अध्यक्ष साहेब श्रीकांत खानोत्री साहेब आहेत. तर या ठिकाणी जागरूक मारुतीचं हे जे देवस्थान आहे हे देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व भारतामध्ये प्रसिद्ध होत चाललेलं आहे. कुठल्याही राज्यातून किंवा असंही या ठिकाणी जर पोचायचं असेल तर सोलापूरपर्यंत रेल्वे आहेत. सोलापूरपर्यंत रेल्वे जर कर्नाटक आणि इकडून जर निघाले आंध्रावरून तर इथं अक्कलकोट स्टेशनला ते थांबू शकतात. नसेल तर अक्कलकोटला स्टेशनला थांबण्यासाठी गाड्या कमी आहेत, त्या सोलापूरला जाऊन पुन्हा अक्कलकोट स्टेशनला या ठिकाणी येऊन अक्कलकोटपासून किंवा अक्कलकोटला येऊन अक्कलकोटला आल्यानंतर कुठलेही म्हणजे टमटम बस आहेत ते इथं मंदिरापर्यंत आणून सोडतात. अक्कलकोटपासून हे स्थान जे आहे स्वामी समर्थाच्या मंदिरापासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. त्या पद्धतीनं ते येऊ शकतात. जर स्वतःचं खाजगी वाहन जर असेल तर ते संपूर्णतः जो रस्ता आहे अक्कलकोट ते सोलापूर वगैरे अत्यंत हायवे अशा पद्धतीचा रस्ता झालेला आहे. कुठंच रस्त्याच्या अडथळीचा मार्ग नाही, तर ते सहजासहजी सोलापूरपासून 1 तासाच्या आत या ठिकाणी पोहोचू शकतात. 11 किलोमीटर. मंदिराला म्हणजे काय नावाने आपण बोलू शकतो कोणाला विचार? श्री जागृत मारुती मंदिर गोडगाव. गोडगाव. ठीक आहे, थँक्यू. काय मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे, काय सांगू शकता आपण? मंदिर किती वर्षापूर्वीचं? वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हे जे मंदिर आहे हे जवळजवळ सुमारे 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या कालखंडामध्ये स्थापन झालेलं आहे. हे जे मंदिर आहे संपूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे आणि याचा जो मुख्य गाभारा आहे तो गाभारा दक्षिणमुखी आहे, दरवाजा दक्षिणमुखी आहे, मंदिराचा कळससुद्धा दक्षिणमुखी आहे. असे मंदिर खूप क्वचितपणे पाहायला मिळतात. आणि जे हनुमानाची जी मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची मूर्ती आहे. कारण त्याला एक शेंडी आहे, एक मुखी आहे, एक नैनी आहे, गदाधारी आहे, तेच एक नैनी म्हणजे एक नत्र आणि गदाधारी आहे. आणि त्याची जी शेपटी आहे ती संपूर्ण शरीरावरती गुंडाळलेली आहे. त्यामुळे जे याचं वारंवार आपण दर्शन करतो, या दर्शन केल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं पॉझिटिव्हिटी तर येतेच येते, पण एक वेगळ्या प्रकारची एनर्जी पण येते आणि शरीराला एक संरक्षक कवच सुद्धा आपल्या तयार ह्या ठिकाणी होतं. आणि वारंवार दर्शन केल्याने एक वेगळ्या प्रकारची ऊर्जित अवस्था आपल्याला प्राप्त होते. शारीरिक पीडा, मानसिक पीडा, आर्थिक पीडा, जी शनिदेवाची पीडा आहे या सर्व पीडा दूर होण्यासाठी मदत होते. खास करून 11 शनिवार किंवा 11 मंगळवार या ठिकाणी सलग जर दर्शन केलं
तर आपल्याला ज्या काही गोष्टी इच्छित गोष्टी आहेत ते प्राप्त होतात. अशा पद्धतीची आख्यायिका आमच्या जवळजवळ दोन 200 पेजेसचे 2 क्वायरचे हा पुस्तक भरलेले आहेत. भक्तांनी स्वयंस्फूर्तीनं त्याच्यामध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या 10 वह्या भरलेल्या आहेत आमच्या. ते स्वतःचे अनुभव वगैरे लिहिलेले आहेत. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे दर शनिवारी आम्ही या ठिकाणी अन्नदानाची सेवा या ठिकाणी केली जाते भक्ताकडून वगैरे. भक्त लोक जरी नाही दिले तर आमच्या कमिटीच्या वतीने दर शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जितके काही भक्त लोक येतील त्या सर्व भक्तांसाठी अन्नदानाची सोय या मंदिराकडून करण्यात आलेली आहे. आणि अलीकडंच आता राहण्याची सोय सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारे आम्ही राहण्याची सोय पण आहे. राहण्याची सोय म्हणजे पण बाहेरचे आपल्याकडे येतील त्यांना राहण्यासाठी म्हणजे काही टेन्शन नसतं. भक्त निवासी पाळीस खोल्या आहेत आणि अगदी त्याचं मूल्य सुद्धा अगदी नाममात्र आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीचं त्याचं चार्जेस असतील. हां बरोबर. चार्जेस आम्ही ठेवलेले आहेत. त्यामुळे हे जे मंदिर आहे आणि दरवर्षी हनुमान जन्मोत्सव जो असतो त्या हनुमान जन्मोत्सवाला 5 दिवस या हनुमानाची यात्रा या ठिकाणी गावामध्ये केली जाते. त्यामध्ये महाप्रसाद ठेवला जातो. म्हणजे श्रीची पालखी तयार करून त्याची मिरवणूक काढली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य गाऊन गेल्यानंतर गावातून सुद्धा फेरी मारल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण गावामध्ये सुद्धा निर्माण होतं. आणि काही आपलं हडेके त्याला मराठीमध्ये म्हणतो सवाल जवाब अशा पद्धतीचं सुद्धा खेडेगावातून या ठिकाणी आम्ही ठेवतो. त्यानंतर हनुमान मंदिर असल्यामुळं मल्लांच्या आजूबाजूच्या परिसरातले जे मल्ल आहेत त्यांच्यासाठी जंगी कुस्त्याचं आयोजन सुद्धा आम्ही दरवर्षी या हनुमान जत्रा या जन्मोत्सवाच्या निमित्तानं करत असतो. आता मी हे व्हिडिओ कशाला माझा बनवायचा हेतू आहे, लोक आता पहिले अक्कलकोट म्हणल्यावर लोकांना माहिती नाही पडायचं की अक्कलकोट कोणता गाव आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट हा नाव आहे ना श्री स्वामी समर्थांचा म्हणून असा ओळखला जातो. मी जे पण भक्त श्री स्वामी समर्थ या मंदिरला येतात त्यांनी गोडगावच्या या मारुतीच्या मंदिरला भेट द्यावी ही मी सगळ्यांना सांगते. तुमच्या मनाला लोकांना शांती पडतील. हो का नाही. थँक्यू. थैंक यू. ये जो सीढ़ियाँ आप लोग देख रहे हैं ये अभी का कंस्ट्रक्शन है नहीं. ये जो ऊपर से ये पहले क्या बोल रहे थे कम से कम 400 साल पुराना. तो ये है मंदिर. आप लोग ज़रूर आना यहाँ पे. अगर आप लोग मंदिर को कुछ मदद करना चाहते हो तो ये स्कॅनर है आप इससे कर सकते. नाही हे कसं मंदिरामध्ये हे तर पुस्तक आहेच पण असा कसा प्रत्यक्षात माणूस प्रॅक्टिकली सांगतो ते वेगळा पडतो आहे का नाही. जरा माणसांना कसा एनर्जी येतो किंवा पॉझिटिव्ह एनर्जी मागून सांगते आपल्याला. आणखीन एक विशेष म्हणजे हे जे आम्ही पंच कमिटी आहोत हे पंच कमिटी सर्वजण कसं सर्व्हिसदार आहेत. हां जे सरकारी नोकरी आहे आपल्या लोकांना. नोकरीला आहेत आणि दर शनिवारी आणि रविवारी सेवा करता. स्वतंत्रपणे आम्ही सगळ्या कामं बाजूला ठेवून या ठिकाणी 2 दिवस वेळ देतो खूप सेवा छान. करण्यासाठी. आणि बाकीची सेवा करी सुद्धा सगळे हां. जर मंदिरला कुणाला जर मदत करायचं असेल तर कोणत्या मार्फे करू शकतात. जर ज्यांना भरपूर लांब पडतो त्यांना यायला जमत नाही मग कसे मदत करू शकतात. गुगल पे वगैरे काय मंदिराच्या स्वरूपामध्ये करू शकतात. अन्नदानाच्या स्वरूपामध्ये करू शकतात. किंवा ज्यांना इथवर पोहोचण्याची म्हणजे सोय नसेल सोय होणार नाही ते येऊ आज मला द्यायची इच्छा आहे परंतु ते येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आमच्याकडे गुगल पे आहे. त्याच्यानुसार 2-3 ठिकाणी आम्ही स्कॅनर ठेवलेले आहेत. त्यामार्फत आपली सेवा बजावू शकतो. तर मी तुम्हाला आता स्कॅनर दाखवणार आहे. प्लीज हे पण काढते. नक्की भेट करा. जय श्रीराम. चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बघा आपण बघू शकता. जय श्रीराम. हे बघा नवग्रह प्रसन्न. आता तुम्ही बघू शकताय
दर शनिवारी राहतो का जेवण इथे? हां. किती वाजेपर्यंत? हा प्रसादाचा शिरा मला खूप आवडला. जेवण गाइस, अगर आपको इस वीडियो अगर अच्छा लगा लाइक एंड सब्सक्राइब चैनल एंड शेयर जरूर करना ताकि बहुत लोगों तक वीडियो पहुंच सके और लोगों दर्शन ले सके। थैंक यू।